अचानक कोणीतरी आता ह्याच्यामुळे कट होणार आहे हे कळल्यानंतर आम्ही हटका, आणि त्या माणसाला जवळपास हार्ट अटॅक यायचा बाकी राहतो, तो भांबावून म्हणजे जो खरं चाललेला असतो आणि आउट होणार असतो तो बरोबर फ्रेम मध्ये येतो. पालकांच्या सुट्टीमध्ये मुलं इन्क्लूड आहेत, मुलांच्या सुट्टीमध्ये पालक नाही आहेत. फेम आल्यानंतरचं आयुष्य ते काय आधीचं साधं आहे? साल्या तू पण जाम आहेस रे. आणि मग ती मैत्रीच होते. मग तो इतरांचा अरे नाही रे तो जरा फार हे आहे, तो रूढ आहे, वर्किंग करा. आणि हॅटरी म्हटलं बसून एका कोपऱ्यात कोण वर्किंग करेल. नमस्कार, मी मधुरा शिरे आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आली आहे मोहिनी मालिकेच्या सेटवरती आणि माझ्या बरोबर आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका आरके अर्थात अभिनेता समीर परांजपे. हाय समीर. हाय, कशी आहेस? मस्त, छान वाटतं मला इथे पुन्हा एकदा येऊन. येस, मलाही छान वाटतंय. कसं चाललंय शूट उकाड्यामध्ये? मस्त उखाडा आणि त्यात माझा कॉस्ट्युम्स बघ, म्हणजे मला एक वेगळी परीक्षा आहे, पण मजा येते वेगळं जरा. येस. आणि आता सुरू झालाय, मला वाटतं एप्रिल हा ऑलमोस्ट संपलाय, मे सुरू होईल आता. मे महिना म्हटल्यावर ना असं खूप सगळ्यांच्या आठवणी असतात त्याच्याची, कारण लहान असताना सगळेजण मेचीच वाट बघतात आणि स्पेशली कोकणातले किंवा असे जे सगळे असतात ते सुकामेवा आणि ह्या सगळ्या गोष्टी. तुझ्या काय काय आठवणी छान मे महिना? सुट्टीतला उद्योग काय असायचा लहानपणी? सुट्टीतला उद्योग म्हणजे एकतर रोज सकाळी उठायचं, कारण 24 तास क्रिकेट खेळायला. ओके, खेळायला. त्यामुळे बाकी कधी शाळा असताना उठणं जरा अवघड जायचं, पण सुट्टी लागल्यानंतर मात्र सकाळी लवकर उठायचो. टीम होती आमची, तर मग सगळे मिळून अर्ली मॉर्निंग 6 वाजता खेळायला जायचं. 6 पासून जवळपास ऊन डोक्यावर येईपर्यंत खेळायचं, 12 पर्यंत. 12ला घरी यायचं जेवण्यासाठी. तेव्हाच सगळं आंघोळ वगैरे सगळं करून जेवण वगैरे करून परत जायचं. आता मग काय व्हायचं घरी त्यावेळेला, एकतर आमच्या इकडे उष्णता आणि उकाडा खूप आहे, त्यामुळे मग असं असायचं आईचं की आता उन्हात नका खेळू, जरा ऊन उतरू दे वगैरे. तर मग आईला सांगायचं की हो आम्ही आता आतमध्येच खेळणार आहे, इंडोर काहीतरी गेम खेळणार आहोत, काहीतरी बुद्धिबळ, पत्ते किंवा काय चेस वगैरे. हे सांगायचं, बाहेर पडायचं. मग एक अर्धा तास खरंच खेळायचं ते आणि आणि परत हळूच कल्टी मारत मारत प्रत्येकाने पुन्हा ग्राउंडवर पोचायचं, परत क्रिकेट खेळायचं. आणि मग तो डे लाईट जाईपर्यंत, म्हणजे मला आठवतच नाही की मी उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी काही वेळ आहे, फक्त जेवण्यापुरता असायचो, बाकी पूर्ण वेळ ग्राउंडवर. आणि 1-2 दिवसातच जो आहे त्याच्यापेक्षा तो रंग उतरलेला आणि रापलेला आपण खूप खेळलोय. आणि ते झाल्यानंतर मग रात्री पुन्हा एक वेगळा खेळ म्हणून आपलं परत सेम संध्याकाळी घरी जायचं, चहा दूध वगैरे जे काही ते करायचं, आवरायचं आणि परत बाहेर निघायचं. आणि मग त्याच्यानंतर लपाछपी खेळायचो आम्ही. आणि लपाछपी म्हणजे असं रिस्ट्रिक्टेड एरियामध्ये नाही, असं लांबच्या लांब पर्यंत लपायचं कुठेही. ते साधारण एक रात्री 9:30 पर्यंत, 9 पर्यंत वगैरे, तेही बोंबा मारून घरी बोलवलंय, इतक्या वेळ खेळायचं. आणि मग शेवटी मग घरी येऊन पुन्हा झोपायचं. त्यामुळे म्हणजे मला ते रुटीन आठवूनही आता कमाल वाटतं की मी एवढा खेळलोय, इतकी मजा केलीये. आणि मग कधीतरी शेतावर जायचं सायकलवरती, सगळे मित्र मिळून, की असं जवळ शेत आहे एक 8-10 किलोमीटर, तर 8-10 किलोमीटर उन्हात सायकलवरती. सांगायचं नाही घरी फक्त, कारण मग ते फार असायचं की सनस्ट्रोक आणि याचं त्याचं. पाण्याच्या बॉटल सगळं घ्यायचं आणि सायकल काढून सगळ्यांनी निघायचं, मग तिथल्या विहिरीमध्ये पोहायचं. त्यामुळे मे महिना म्हटलं की मला आता हेच सगळं आठवतं. आणि बरीच वर्ष झाली आता हे सगळं करता आलं नाहीये. त्यामुळे आता तू हे बोलल्यानंतर आता माझं आता ते जागृत झालंय की एक आता मे मला असा हवाच आहे की जेव्हा हे सगळं मला करायचंय. बार्शी, सोलापूर जिल्ह्यातलं. तिथला तर उन्हाळा अजून उन्हाळा कडक म्हणजे अशक्य कडक, पण क्रिकेटच्या पुढे काही नाही. शाळेच्या काय आठवण? ते एक वेगळंच असतं, कारण खेळापेक्षा ते अजून एक वेगळं टेन्शन, तो गृहपाठ आणि काय काय ते लिहा सगळं असतं. पण लकीली म्हणजे मे बी तूही त्याच ह्याच्यातली असेल की आपल्याला हे असलं काही नव्हतं. खरोखर सुट्ट्या तर सुट्ट्या असायच्या 2 महिने, म्हणजे त्याच्यामध्ये गृहपाठ किंवा त्याच्यामध्ये असं काय. हा म्हणजे अच्छा, आम्हाला फक्त दिवाळीत द्यायचे. मे महिन्यामध्ये मोकाट सोडलेली असायची पोरं. पण त्याच्यामुळे तुला सांगू, मी मग आजोळी कधी जायचो किंवा इतर ह्या सगळ्या गोष्टी. मग काही वेळेला मग आता एवढे दिवस सुट्टी आहे तर काहीतरी त्याचं युटिलायझेशन व्हावं म्हणून मग आमच्या इथे क्रीडोत्तेजक मंडळ म्हणून होतं बार्शीमध्ये, की जे योगासनं शिकवायचे त्यावेळेला. सो मग तिथेही जायचं. मग ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ह्याच्यात त्या सगळ्या करायच्या. मग वाचनालय, आमच्या इथे सार्वजनिक वाचनालय होतं, त्याचा जो किड्स सेक्शन जो होता तो खास एक्सक्लुझिव्ह एप्रिल मे आणि सुट्टीच्या दरम्यान तो खूप वेळ ओपन ठेवायचे, सो दॅट जास्तीत जास्त मुलांनी येऊन वाचायचं आणि वाचावं यासाठी. सो मग ते करायचो.
आणि त्याच्यातही स्पर्धा असायची की मग कोण पटकन पुस्तक वाचून कोण आधी संपवतंय, मग आम्ही सगळेजण करून मग ती एक्सचेंज करायची एकमेकांना वगैरे, असं असं हे सगळं आम्ही पूर्ण मोकाट असल्यामुळे हे सगळं खूप मज्जा केलं, केली खूप आपण. मजा केली, खूपच मजा केली. आणि पोहण्याचं तर म्हणजे काय प्रश्नच नाही. 2 ते 3 वेळेला पोहायला जायचो आम्ही. सकाळी एकदा जायचं, मग कधीतरी दुपारी वाटलं तर जायचं, मग संध्याकाळी एक वेगळं. त्यामुळे ती एक मजा असायची की विहिरीत पोहायचं हा. आणि मित्रांच्या शेतांमधल्या विहिरींमध्ये. सो हे सगळं मला फारच आता नॉस्टॅल्जिक होतंय. तर आता जसं आता काळ बदललाय तसं ना मला वाटतं सुट्ट्यांमध्ये मजा करण्याची पद्धत पण खूप बदलली आहे. आता फोन झालेत, आता या. मैदानं राहिली नाहीये किंवा आता प्रत्येकाच्या हातात फोन असल्यामुळे ते ऑनलाईन गेम्स आणि ह्याच्यामध्ये सगळा वेळ निघून जातो. पण तू तो सुट्ट्यांचा काळ जगलास की जेव्हा जगलोय. तू खूप मज्जा केलीस. येस. आता प्रकर्षाने एक कुठची गोष्ट अशी वाटते की ही गोष्ट मला मुंबईत हवी होती यार, जी मी खूप मिस करते, गावची गोष्ट. मुंबईत मिस करतोय अशा बऱ्याच गोष्टी आहेत खरं. पण ना तू म्हणालीस तसंच ग्राउंड्स, त्याच्यानंतर तो जो घोळका असायचा, म्हणजे तो ग्रुप वगैरे नव्हताच, तो घोळका असायचा की आल्यानंतर कधी 1-2 मित्र घरी आलेच नाही, यायचे रॅन्डम ते असे सगळे. 12-15-14 लोक घरात. आणि त्या सगळ्यांना मग, आणि मी कोणाच्याही घरी जाऊन जेवायचो. म्हणजे आज आता इकडे काहीतरी आहे की चला मग सगळेच आलेत, मग अरे तुम्ही सगळेच बसा आता, असं म्हणून त्या बिचाऱ्या काकू, मित्राची आई किंवा आजी जी कोणी असेल, त्या गरम गरम पोळ्या बनवायला घ्यायच्या की अरे आलेत पोरं तर जरा जेवणच जा. मग अशी आम्ही 10-12 पोरं बसून जेवतोय. आणि हे जरासं फार कमाल होतं. त्यामुळे घरच्यांना आमच्या कधी काळजी नसायची की जेवण नसेल तर कुठेतरी जेवला असेल हा. हो. असा इतका तो झोन होता. कारण तो जो काय म्हणतो ना आपण की एकोपा होता, तो अजूनही आहे आमच्या इथे. पण आता दुर्दैवानं तेच आहे. परत सगळेजण काय म्हणतो ना गावाकडनं शहराकडे मायग्रेट होत असल्यामुळे आता आमची गल्लीच्या गल्ली ओस आहे. जे आम्ही पूर्वी लहानपणी असताना तिथे म्हणजे अशी 5-25 पोरं सहज जमायचे काही खेळायचं म्हटल्यानंतर. म्हणजे आम्हाला क्रिकेटची टीम कुठली दुसरी गरजच नाही पडली. 11 इकडे 11 तिकडे ऑलरेडी आपल्याच इथली पोरं आहेत. त्यामुळे खूप मजा यायची. ते मिस करतो. थोडासा ऑर्गॅनिकपणा नाहीये. किंवा परत तेच की मग फोन्स आणि मग प्रत्येकाच्या काहीतरी वेगळ्या हे होतात. आणि मला सगळ्यात काय म्हणतो ना आपण, म्हणजे विचित्र याचं वाटतं कधी कधी, हे माझ्याही बाबतीत होतं. पण आता ना सुट्ट्या मुलांच्या असतात हे कदाचित आपण विसरतो असं वाटतं. आता त्या पालकांच्याही सुट्ट्या असतात आणि त्यात मुलं इन्क्लूड असतात, असं ते थोडंसं आहे. तर म्हणजे माझ्या वेळी लकीली तसं नव्हतं. तर मुलांच्या सुट्ट्यात तर मग मुलांना जे काही करायचंय ते असं जे एक होतं. नाहीतर आता कसं होतं, मग पारे आपल्या सुट्ट्या आहेत, मग ह्यांनाही सुट्टी आहे, तर मग चल आपण काहीतरी ट्रिप करून येऊया. तर ट्रिप हे तर केलंच पाहिजे, म्हणजे करावंच. पण त्याही पेक्षा मला असं वाटतं ना की तो काळ जो असतो की जो त्यांचा आहे आणि त्यांना हवं तसं, त्याच्यात कुठलं रिस्ट्रिक्शन्स नको, किंवा घड्याळी तासावर काहीतरी हा. कुठेतरी क्लासला गेलाय किंवा ऍक्टिव्हिटी करायला गेलाय, त्याने जायचं आणि सेफ घरी यायचं, एवढंच फक्त असायचं. त्यामुळे ते बागडणं मला वाटतं जरा हरवत रिस्ट्रिक्टेड चाललंय. हरवत चाललंय. कारण तेच आहे परत की पालकांच्या सुट्टीमध्ये मुलं इन्क्लूड आहेत, मुलांच्या सुट्टीमध्ये पालक नाही आहेत. तुला पण लेक आहे. लेकीच्या बाबतीमध्ये काय आता तू आता ह्या इतक्या सगळ्या गोष्टी सांगतोस, कोणत्या गोष्टींचा प्रयत्न करतोस की त्या तिने गमवू नयेत त्या गोष्टी किंवा तिने त्या एन्जॉय कराव्या? तुला सांगतो, आता ती 5 वर्षाची आहे. हम्म. मी काही सांगायला जात नाही, किंवा काय म्हणतात ना की अरे हे नको करू. प्रोटेक्ट करणं इज डिफरंट थिंग, बट एखादी Restrict गोष्ट करणं. हा रिस्ट्रिक्ट करणं किंवा काय म्हणतो आपण की एखादी गोष्ट सांगून हे करायला लावणं ही वेगळी गोष्ट आहे. मला असं वाटतं ते एज असतं की ज्याच्यात एक्सपिरियन्स मधनं हम्म. शिकतात. म्हणजे आता तिला सवय आहे उभं राहताना दाराची जी आपली फट असते हा. त्याच्यात अशी तिची बोटं अडकून ती उभी राहते. हम्म. तर म्हणलं हे 100 वेळेला सांगून नाही कळणार. एकदा ते बोट अडकलं, ते थोडंसं हे झालं की तर ते कळणार. त्यामुळे असं कुठलं रेस्ट्रिक्शन की हे नको करू हे मी कधीही सांगत नाही. किंवा अगदीच आता असं असेल की डेंजर, जसं कुठेतरी गॅलरीतच उभी राहणं, आणि हे जर असं रेस्ट्रिक्ट डेफिनेटली करतो आपण, जे खूप सेफ्टीच्या दृष्टीने रिस्की आहे किंवा असं आहे. पण अदरवाईज असं सांगत नाही काही, की प्रॉम्प्ट नाही करत की हे कर, हे नको करू, किंवा नाही नाही आता हे एवढंच कर, किंवा आता हे करू नको. आता जस्ट गो विथ द फ्लो. जर अगदीच कुठे वेळ आली तर आपण करू प्रोटेक्ट. जर गरज नाही पडली तर ती पडेल, शिकेल. म्हणजे सायकल आता ती चालवते आता, तर ते करताना मध्ये असे स्पीड ब्रेकर असतात, तर तिला खूप दिवस त्या स्पीड ब्रेकरवरनं सायकलच जाता येत नव्हती, कारण ते अंदाजच येत नव्हता. नॉर्मल स्पीड आलं की आपल्याला एवढा हा ऑब्स्टॅकल
पार करायला थोडं फास्ट चालवावी लागेल सायकल, हा सेन्स येत नव्हता. त्यामुळे ती तिथे उतरायची खाली, अशी ती पूर्ण पलीकडे ढकलायची आणि मग पुन्हा बसून चालवायची. तर हे मी खूप वेळेला बघितलं. तर असं झालं खूप जण जाऊन की असं सांगत होते की अरे ते असं कर असं कर. म्हणलं हे सांगून होणार नाही, लेट हर डू. ती 5 दिवस करेल, 6 दिवस करेल, त्याच्यानंतर शी विल ट्राय की आता इथून मी पार कसं करू न उतरता. आणि एक्झॅक्टली तसं झालं. 5-7 दिवसानंतर ती आली आणि तिने येऊन मग मला सांगितलं की आता मला त्याच्यावरनं यायला लागलं, त्या स्पीड ब्रेकरवरनं वगैरे. सो असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं त्या करायला पाहिजेत. म्हणजे त्यातनं जो शिकतो माणूस तो परमनंट शिकतो, ते सांगून नाही होत. क्या बात आहे. म्हणजे आता मी सेटवरती आले आणि आपल्या कायम ना मालिकेबद्दल गप्पा होतच असतात. तर माझ्याकडे आज एक आहे छान मस्त रॅपिड फायर आहे. तर आपण छान गेम खेळूयात. ओके, रेडी आहेस तू? रेडी रेडी. येस. सो मला सांग, चहाचा ब्रेक का सीनचा टेक काय जास्त प्रेफर करशील? सीनचा टेक. रिक्षामध्ये बसून शूट करणं की व्हॅनिटी व्हॅन मध्ये किंवा असं ओपन ह्याच्यामध्ये बसून? फक्त उन्हाळ्यात म्हणून नाही, इन जनरल. कुठेही चालेल, ओपन असलेलं बेटर आहे. ओपन ॲज इन म्हणजे अगदी कडाक्याच्या उन्हाळ्यात असं नाही, हा. पण म्हणजे आउटडोअर शूट इज प्रिफरेबल. म्हणजे एकतर तुम्ही वेगळ्या लोकेशनला असता, आजूबाजूला जरा वेगळं हे असतं, त्यामुळे येस आउटडोअर शूट मला आवडतं. ओके. रील बनवणं की त्याच्याऐवजी ब्लूपर्स पोस्ट करणं? ब्लूपर्स पोस्ट करणं रील. कारण रील बनवलं तरी माझ्या ब्लूपर्सच होणार आहेत. रील काय होणार नाही पोस्ट, त्यामुळे ब्लूपर्स. ओके. एखादा सिरियस रोल म्हणजे असं गंभीर भूमिका की ढासू कॉमेडी? दोन्ही. मला दोन्ही तितकंच आवडतं. आणि प्रत्येक म्हणजे मला तेच वाटतं ना की एक खूप सेन्सिबल सिरियस अभिनेता खूप चांगलं कॉमेडी करू शकतो. म्हणजे तू जर बघितलंस ना, आपल्याकडे सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे असतील, अशोक सराफ असतील किंवा सगळेच हे जे कोणी आपल्याकडे एक कॉमेडी साठी किंवा त्या प्रकारच्या फिल्मसाठी ज्यांची ज्यांची मोठी नाव आहेत, ही माणसं कधी तुम्ही त्यांचे पर्सनल इंटरव्ह्यूज ऐकताना बघताना तुम्हाला जाणवेल की ते किती डेप्थने बोलतात. ज्याला ती डेप्थ कळली ना, ती आणि ती लाईफने किंवा लाईफ लेसन्सने आलेली डेप्थ असते, तर त्या माणसाला उत्तम कॉमेडी करता येते असं मला वाटतं. त्यामुळे दोन्हीचंही मला तेवढंच आकर्षण आहे. ओके. फेम की पीस? फेम विथ पीस. ओके. संवाद विसरणं की एखाद्या डायलॉग वरती पटकन हसणं? हसणं. तुझ्याबद्दल जर का एका शब्दात तुला डिस्क्राईब करायचं असेल तर तो शब्द कोणता? एका शब्दात डिस्क्राईब करायला हे खरं आता काय बोलू मी, मला त्यातलाच तू विचार कर, मग नंतर सांग. हा चालेल. तोपर्यंत मी पुढचं सेट वरचा एक असा डायलॉग जो प्रत्येकाच्या तोंडामध्ये असतो किंवा काही असा एक पटकन शब्द असतो ना, किंवा काही झालं की पटकन एकाची रिॲक्शन येते आणि सेम बोलतात सगळेजण, असं आहे काही सेटवर? हा म्हणजे आता होतं टेकच्या मध्ये जर कोणी काही जात असेल, जसं आता इथने काही जण पास होण्याचा प्रयत्न झाला, तसा तो बऱ्याच वेळेला होतो. कारण इथे काहीतरी चाललंय हे माहित नसतं, तो त्याच्या धुंदीत गमत होता. आणि जसं ते सगळ्यांचं सुरू असतं होतं की आता हा येणार जसा येतं अरे हट रे, हे सगळ्यांचं. कारण ते सगळेजण त्या बेरिंग मध्ये असतात आणि अचानक कोणी काही आता ह्याच्यामुळे कट होणार आहे हे कळल्यानंतर आम्ही हट ना, आणि त्या माणसाला जवळपास हार्ट अटॅक यायचा बाकी राहतो. तो भांबावून म्हणजे जो खरं चाललेला असतो आणि आउट होणार असतो तो बरोबर फ्रेम मध्ये येतो त्या सगळ्या गोष्टीमुळे. त्यामुळे ते एक आहे. वन टेक शॉट की एखाद्या सीन मध्ये हसू थांबतच नाही, आता लूप लागलाय म्हणून सीन थांबणं? दोन्ही 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 घडतं तुझ्या बाबतीत? दोन्ही. म्हणजे कधीतरी असं होतं की नाहीच कंट्रोल होत हसू, आणि त्यात काय आहे ना, मला होतच नाही, कंट्रोल होत नाही हसणं. म्हणजे असंख्य अशा आठवणी आहेत की ज्या वेळेला होतच नव्हतं कंट्रोल, आणि एका ह्याच्यामध्ये तर सजेशन होतं माझं फक्त खांदा, आणि त्याचा क्लोज सुरू होता पण माझा खांदा दिसतोय, तर तो खांदा पूर्ण वेळ असा 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 होता. शेवटी सर म्हणाले अरे ते कळतंय आता, जरी हसत असला चेहरा नसेल दिसत तरी. सो मला हसणं कंट्रोल होत नाही, पण दुसरी पण मजा आहेच. फेम आल्यानंतरचं आयुष्य की त्या आधीचं साधं आयुष्य? फेम आल्यानंतरचं आयुष्य मला वाटतं, कारण ते सगळं हवं होतं म्हणूनच आपण प्रयत्न करत आलोय, त्यामुळे जे आहे ते आहे. आरकेचं जसं कॅरेक्टर आहे तसं एखादं कॅरेक्टर असलेली व्यक्ती तुझ्या खऱ्या आयुष्यामध्ये आली असती तर तुझी फ्रेंडशिप झाली असती का त्या व्यक्तीशी? मला वाटतं फ्रेंडशिप झाली असती, कारण जसा आरके आहे, खुनशी आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ऍटिट्यूड आहे वगैरे, पण मला ऑलवेज असं वाटतं की ही जी अशी माणसं असतात
त्यांना जर समोरून तसाच कोणीतरी मिळाला ना हम्म. तर त्यांची पटकन फ्रेंडशिप होते. आणि असे काही एक्सपिरियन्सेस मला आले पण आहेत की काही वेळेला समोरचा जरासा एक रूढ म्हणून प्रचलित असतो खूप एखादा माणूस, पण आपण त्याच्याशी बोलतो आणि आपल्या ओघामध्ये आपणही एखादी गोष्ट बोलून जातो आणि त्याचं असं होतं की साल्या तू पण जाम आहेस रे, आणि मग ती मैत्रीच होते. मग तो इतरांचा अरे नाही रे तो जरा फार हे आहे, तो रूढ आहे, असं होत नाही. जस्ट बी द वे यू आर, आणि तुम्हाला जिथे वाटेल तिथे तसं कन्फ्रंट करा. मग तो मोठा आहे, लहान आहे किंवा काय, जर तुम्हाला जसं तिकडून येत आहे तसंच तुम्ही रिॲक्ट करा आणि होतं त्या तर अशी फ्रेंडशिप होऊ शकते असं मला वाटतं. तर तू दिलास असं कधी कोणाला रूड किंवा सॅवेज उत्तर कधी आयुष्यामध्ये हा. समीर म्हणून मी दिलाय, दिलंय? खूप दिलेत. चेहऱ्यावरून वाटत नाही. नाही मी हे हे एक मला फार काय म्हणतात ना वरदान मिळालंय की चेहऱ्यावरून मला खरंच असं वाटतं अरे फार आहे. पण नाही, मी मुद्दाम जाऊन कोणाला रूढ बोलणार नाही डेफिनेटली, किंवा कोणालाच नाही. पण हा सॅवेज रिप्लाय मी केलेत, खूप दिलेत. पण त्याच्यानंतर परत सांगतो, ते दिल्यानंतर मैत्री खूप चांगली झाली. त्याच्यानंतर मग त्यानंतर कधीही असं झालं नाही की अरे काय, आम्ही मग चांगली मैत्रीच झाली. येस, सो इथे रॅपिड फायर संपलाय आणि बाकीच्या गप्पा पण मारतो आहोत. आता सीन पण आहे, मला वाटतं येस जायचं पण आहे तुला. येस. पण येस, मला ना कायम ही उत्सुकता असते की एक एक ना काय म्हणतात, एक ओळख मिळाल्यानंतर ना ती व्यक्ती सगळ्यांना माहिती पडते. आणि त्याच्या आधी किती स्ट्रगल असतो हे कोणाला जास्त माहिती नसतं. तर आज मला त्यानिमित्ताने तुझ्याकडून तुझीच गोष्ट ऐकायची आहे की तुझी सगळी जर्नी सुरू कशी झाली, कधी ठरवलंस तू की तुला याच क्षेत्रात काम करायचंय? जर्नी म्हणशील तर मी लहानपणी गाण्याच्या निमित्ताने कला क्षेत्राशी निगडीत होतो. म्हणजे गाणं शिकत होतो मी. शास्त्रीय संगीत शिकलो त्याच्यानंतर. सो माझ्या घरी बऱ्याच जणांना असं वाटत होतं किंवा माझ्या आई बाबांनाही असं वाटत होतं की तू गायक होशील. छान, हा म्हणजे छान गाणंही कर आणि नोकरीही कर, असा एक तो झोन होता. तेव्हा ते मला म्हणालेही होते की तुला वेळ मिळेल गाण्यासाठी तर तू कॉमर्स घे किंवा आर्ट्स घे आणि मग इतर सगळ्या गोष्टी करत करत तुला, कारण गाण्याला मग जास्त वेळ देता येईल. पण त्यावेळेला आपण जरा मग मित्र पण माझे इकडे चाललेत म्हणून वगैरे हा झोन असतो ना आपल्याला काही तेवढी ग्रॅव्हिटी नसते, अक्कलही नसते. सो माझे सगळे मित्र गेलेत आणि मलाही मार्क पडलेत म्हणून मी पण इंजिनिअरिंगला गेलो. तिथे सुद्धा सगळ्यांच्या स्टोरीमध्ये इंजिनिअरिंग कॉमन असतं. कॉमन आहे. आणि इंजिनिअरिंग सोडून सगळं करतात. त्यामुळे कॉमन आहे. तू कोणतं केलं? म्हणजे कशात मी केलं? इलेक्ट्रिकल Electrical. इंजिनियर आहे. आणि तिथे ऍक्च्युली मग थिएटरचं हे तिथे सुरू झालं. तिथेही मी गाणं म्हणजे संगीत करण्यासाठी वगैरे असंच मी करायचो, किंवा गाण्याचा आमचा ग्रुप होता कॉलेजमध्ये असताना, आम्ही शोज वगैरे करायचो. पण मग तिथे असताना असंच ऍक्सिडेंटली मी खरं तर अभिनय केला, कारण तोपर्यंत मी फक्त नाटकाला संगीत देणं किंवा टेपऱ्या म्हणतो ना आपण की त्यासाठी होतो. आणि ते करत असायचो, बाकी नाटकाची काही घेणं देणं नाही. तिथे आपलं याचं सीन करायचे, मग म्युझिक पीसेस ऐकवायचे, ते तयार करायचे, ते दिग्दर्शकाला दाखवणे, संपला इथपर्यंतच विषय नाटकाची. पण त्यावेळेला असं झालं की आमच्या टीम मधला एक जण आजारी होता, आणि ती 16चीच टीम असते. पुरुषोत्तम जे करंडक होतो पुण्याला, तर त्यांना लिमिट असतं की एवढ्याच मुलांनी मिळून करायचं, तेवढ्याच टीम असली पाहिजे, टीमचं लिमिट आहे. तर तो आजारी वेळात की आता हा रोल कोण करणार, 5 मिनिटाचा रोल होता आणि कर्टन ओपनिंगचाच सीन. तर आता करणार कोण, पण आता याच टीम मधलं करावं लागेल. सो त्यांचं असं सुरू होतं की हा करेल का, तो करेल का. तर माझ्याकडे त्यांनी बघितले नव्हतं आणि मीही कारण लिस्ट इंटरेस्टेड असायचं की चल रे कोण हे सगळं. मग ते दिग्दर्शक वगैरे सांगायचं की तुम्ही वर्किंग करा, आणि ते हॅटरी म्हणलं बसून एका कोपऱ्यात कोण वर्किंग करेल. चल त्यापेक्षा आपलं म्युझिक छान आहे, मस्त आपला टाइमपास करत सगळं करायचं. त्यामुळे तो झोन होता आणि एक जण इम्प्रोवाइज करत होता. तर आमचं बोलता होता की अरे मग ते हे कर ना, असं. तो मित्रच असल्यामुळे आम्ही त्याला सांगत होतो. तर तो मला म्हणाला की ऐक ना, तू का नाही करत, एक ट्राय तर करून बघ. मी म्हटलं चल रे, म्हटलं ट्राय बी नाही करत, मला ते डायलॉग बिलॉग नाही. तो म्हणाला तुला ते कॅरेक्टर जसं वाटतंय तसं तू तुझ्या याने बोल काहीतरी, तर जस्ट ट्राय तर करू. म्हणजे ट्राय तर करायचंय तर करूया, म्हणून मी ते केलं. आणि तो मला म्हणाला की अरे चांगलं होतंय, तू करशील. तर मला असं वाटलं की आता कोणी मिळत नाहीये म्हणून आपलं हे मला झाडावर चढवत आहेत आपलं. म्हटलं चल म्हटलं हे तर मी काय करत नाही. तर म्हटलं अरे बघा रे दुसरा कोणीतरी, मी नाही होणार. तर तो दिवस गेला. नेक्स्ट डे तो परत आला. तो म्हणाला समीर ऐक माझं, हे कर, मी तुला सांगतोय हे चांगलं होईल. मग आता सगळ्यांचंच असं झालं होतं की अरे नाहीच आहे आता माणूस, तर करायला तर हवं कोणीतरी. सो मी तो केला. आणि काय माहिती म्हणजे बाय फ्लूक का काय मला माहित नाही, किंवा प्रेशरच नव्हतं मला. तसंही मला माहितीये की अरे बाबा मी काय हे नाहीये, नट नाहीये, मी आता हा आजारी पडलाय म्हणून केलंय. बट ते चांगलं झालं. आणि ते चांगलं झाल्यानंतर मग मला तो दिग्दर्शक नंतर येऊन म्हणाला की तो म्हटलं मी तुला काय सांगितलं होतं,
ते चांगलं होणार आहे बघ तू. आणि त्याच्यानंतर पुढची एकांकिका त्याने माझ्यासाठी लिहिली आणि मी त्याच्यानंतर लीड म्हणून काम केलं तिकडे एकांकिकेत. तर असं ते ऍक्सिडेंटली सुरू झालं. पण मग त्याच्यानंतर मला जरा असं या Seriously गोष्टीचा घेतलं. सिरियसली म्हणण्यापेक्षा की मग मी त्याच्यावर काम करायला लागलो. मला त्याच्यात मजा यायला लागली. जी मजा मला गाण्यामध्ये येत होती ती मला इथेही यायला लागली. कारण हळूहळू त्याने बारीक लहान सहान गोष्टी शिकवल्या किंवा थिएटरचे जे आपण लाईट घेणं किंवा हे जे टेक्निक आहे ह्या सगळ्या गोष्टी किंवा मग मी वर्कशॉप्स करू लागलो. थिएटर चे अनेक जेवढे जमायचे मला तेवढे एकांकिका स्पर्धा आणि हे होत्याच. सो तिथून मग मला हे जरा या गोष्टीचं काय म्हणतो आपण की एक व्यसन लागल्यासारखं झालं की जिथे कुठे काही कळायचं तर मग FTIचे एक सर माझ्या ओळखीचे झाले जे जज होते एका ठिकाणी. सो मग त्यांच्या इकडे सुद्धा एखादा वर्कशॉप असेल तर ते महाराष्ट्रीयन होते, मराठी होते आणि त्यांना सगळं माहिती होतं की ह्याला हे करायचंय पण जरा आता घरी याला जसं ग्रॅज्युएशन होईल तसं ह्याला दट्ट्या पडणार आहे. त्यामुळे ते पण मला त्यांच्या इथे काही असे वर्कशॉप असायचे जे त्यांच्या मुलांसाठी असायचे ते मला बोलवायचे की अरे माझा ओळखीचा आहे म्हणून मी ते वर्कशॉप्स करायचो जे सगळे FTIची मुलं करायची. त्यामुळे म्हणजे तिग्मांशू धुलियापासून मी अनेक लोकांचे चांगल्या चांगल्या लोकांचे वर्कशॉप्स असेच केलेत फुकट त्यांच्यामुळे. माझा त्या इन्स्टिट्यूटशी काही संबंध नव्हता ना काय. सो अशी ती सुरुवात झाली आणि मग मला ते खूप आवडायला लागलं. मग हळूहळू त्या फिल्म्स बघणं किंवा चांगली नाटकं बघणं जाऊन असं ते सुरू झाला प्रवास. आणि हे कळून चुकलं मला की बाबा आपल्याला ह्याच्यापेक्षा बरं हे जमू शकतं इंजिनिअरिंग. हे मी म्हणून म्हणलं ना इंजिनिअरिंग सोडून सगळं करतात तसं झालं माझं. आणि मग मी ठरवलं की आपण हे ट्राय करूया आणि लकीली त्या दरम्यान जी एकांकिका होती त्यातलं काम बघून मला एक फिल्म ऑफर झाली होती. पण तेव्हाही घरच्यांना असंच वाटलं की "ठीक आहे, आलंय तर कर, काय कधीतरी एखाद्या वेळेला येतं कर मग नंतर काय आहेच." म्हणजे तेव्हाही त्यांना असं वाटत नव्हतं की हे असं काही करेल किंवा मलाही माहित नाही असं खूप वाटलं नव्हतं. पण ते केलं त्याच्यानंतर मग त्या निमित्ताने मुंबईला आलो त्या फिल्मच्या सगळ्या प्रोसेसच्या निमित्ताने. आणि मग असं वाटलं की अरे आपण ट्राय करूया का. मग त्याच्यानंतर थोडस घरी जे होणार ते होणार होतच म्हणजे सगळं जरा की काय करतोय. मग जे नातेवाईक कधीही भेटले नाहीत आपल्याला त्या नातेवाईकांचंही फोन येणं सुरू झालं की अरे असं करायचं नसतं आपल्याला, आपलं काय ते क्षेत्र नाही आणि अमुक तमुक हे सगळं होतं. पण आई बाबांचा सपोर्ट होता, आईचा स्पेशली, बाबांचाही होता पण तो अनस्पोकन असतो, हिडन असतो. सो तशातला तो भाग होता. पण पहिलं काम मिळेपर्यंत माझा जीव गेला होता. कारण मुंबईत एकतर सर्वाईव्ह होणं यासाठी वेगळी हे होती. पण व्हायचं म्हणजे मी म्हटलं ना मग माझे मित्र त्यावेळेला काही कामी आले की ज्यांनी माझी सोय केली राहण्याची मुंबईच्या आमदार निवासामध्ये. त्यांनी आमच्या इथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्याकडनं पत्र घेतलं की असा असा एक मुलगा आहे की जो तिकडे आता आपल्या त्याचं एक महिनाभर त्याला ट्रेनिंग आहे मुंबईमध्ये, राहण्याची सोय नाही तर तुमच्या इथे तिथे कुठेतरी त्याला राहायला द्या. सो ते आमदार निवास जे आहे हॉस्टेल, MLA हॉस्टेल, तिकडे माझी एका रूम मध्ये सोय दे. पण ती रूम म्हणजे फक्त माझी अशी नसते, तिथे मतदारसंघातले अनेक जण येत राहतात किंवा असं. आणि म्हणजे लिटरली तेव्हा एकदा काहीतरी अधिवेशन होतं आणि काहीतरी खूप लोक आले होते आणि मी गेल्यानंतर बघितलं तर त्या एवढ्याशा ठिकाणी असे 30-40 लोक वावरत होते. आणि मला त्यावेळेला पॅसेज मध्ये झोपावं लागलं. तर लिटरली मी तुला सांगतो मी जिथे चपला काढतात तिथे एक अशी काय म्हणतो चटई टाकून त्याच्यावर टाकून झोपलो होतो. कारण जागा तर हवी आहे झोपायला पण आहे. पण त्यावेळेला मला जरा फील झालं होतं की म्हणजे पहिल्यांदा मी जरा हल्लो होतो की आयला आपण काय करतोय, म्हणजे हे नक्की होणार आहे का पुढे, का आपण म्हणजे काय म्हणतात मृगजळाच्या पाठी धावतोय, असं ते थोडंसं झालं होतं. पण त्याच्या नेक्स्ट डे मग काही ऑडिशन्स केल्या. मग तिकडून मी टाउन पासून सुरू करायचो ते खाली इथे मीरा रोड पर्यंत ज्या कळतील त्या सगळ्या मध्ये मध्ये स्टेशन्सना थांबून सगळ्या ऑडिशन्स करत 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 यायचो. आणि मग लकीली म्हणजे असं झालं होतं की आता माझे शेवटचे 2-3 दिवस उरलेत. महिनाभर मागून आलो होतो घरी की म्हटलं महिना द्या, नाही झालं तर मी स्ट्रेट जॉब करेन आणि मग गाणं करेन. जे काही मग थिएटर आणि हे मी जेवढं जॉब करून जमेल मला तेवढं मी करेन. पण मग परत काही मी म्हणणार नाही की मी मुंबईला जातो किंवा मला सोडा. तो महिना संपत आला होता आणि आता असं झालं होतं की अवघड आहे आता. पण लकीली त्या दरम्यान मला एक छोटंसं काम मिळालं एका मालिकेमध्येच. त्या मालिकेचा माणूस मला अजूनही लक्षात ठेवत असेल. मी त्याला रोज जवळपास अर्धा पाऊण तासाने रोज फोन करायचो. ते नक्की आहे ना, ते झालंय ते नक्की आहे ना, कारण एवढे एक्सपिरियन्सेस आले होते की झालेली कामं म्हणजे झालंच नाही. सो मी त्याला इतकं इरिटेट केलं होतं. तो म्हणाला अरे हो, शेवटी तो म्हणाला अरे यार, त्याने माझे फोनही उचलणं बंद केलं नंतर. की आता काय किती वेळेला सांगू याला. पण ते असते आपलं डेस्पिरेशन त्यावेळेला विचित्र असतं. आणि एवढंच होतं की आहे एवढंच सांग मला, बाकी काहीही नकोय. पण मी रोज विचारायचो त्याला दर एक
तासाभरानंतर ते आहे ना की हो आहे, एक 15 दिवसात शूट लागेल. ओके, 15 दिवसात लागेल. दुसऱ्या दिवशी परत फोन करून तेच विचारायचं. हा, जाईपर्यंत. ते जाईपर्यंत काही खरं नाही. पण लकीली ते मिळालं. त्या निमित्ताने मग मला मुंबईत थांबता आलं. म्हणजे थांबण्याचं कारण मिळालं, की अरे बाबा मला काम आहे. मग ठीक आहे. व त्यावेळेला असं होतं की महिन्यातले काहीतरी एक 10, 12, 15 दिवस तुम्हाला काम असणार आहे. तर आपली किती एक मेंटॅलिटी कशी असते बघ. मी घरी फोन करून सांगितलं. आईला म्हणलं, अगं असं असं मुंबईला ते काम मिळालंय मला आणि मी सिरियलमध्ये त्या करतोय. एक 10-15 दिवसाचं असं काम आहे असं म्हणतात. आणि मग बाकीचे 15 दिवस काय करणार? आई गं. तर मग मी म्हटलं, ते मी बघतो आता जरा 10-15 दिवसाचे तर मी करतो. हा ठीक आहे, ठीक आहे. मग नंतर त्या निमित्ताने मग मुंबईला राहू लागलो. मग राहून एका कामातनं काम, कामातनं काम असं करत ते सुरू झालं. सो जरा आता आठवल्यावर जरा वाटतं, पण त्यावेळेला ही मजा आली होती. म्हणजे मला कधीच असं डिप्रेस्ड वाटलं नाही किंवा हे केलं नाही आणि कारण कसं आपण तुझं ठरवूनच तुझ्या आलो होतो. हिमतीवर आपण सगळं केलंस त्याच्यामुळे ते आणि सॅटिस्फॅक्शन वेगळं. सॅटिस्फॅक्शन वेगळं आणि दुसरं म्हणजे आपण हे यासाठीच तर आलो होतो ना ठरवून. मग त्यामध्ये आता अरे मी किती कष्ट केले किंवा मी कायच म्हणजे काहीतरी तीर मारलाय. तर तुला मारायचाच होता. नसता मारला तर लोकांनी मारला असता. नातेवाईकांनी मारला असता. त्यामुळे मजा आली पण. पण आता चाललंय. ते सगळे टोमणे मारणारे नातेवाईक किंवा येऊन येऊन विचारणारे सगळे आता त्या सगळ्यांची रिॲक्शन काय असते जेव्हा ते तुला इतकं छान काम करताना बघतात? अ, छान आहे रिएक्शन आणि मला असं वाटतं की त्यांची पण गरज असते. ते काय आपल्याला म्हणजे काहीतरी वाईट व्हावं यासाठी सांगत असतात असं नाही. कदाचित त्यांचंही एक काही म्हणणं असेल. त्यांनी लाईफमध्ये जे एक्सपिरियन्स केलंय ते असेल. कुठेतरी भीती असते. सो साहजिक आहे म्हणजे ते. पण हो आता काही जण खूप चांगल्या वेने बोलतात, कामाबद्दल बोलतात. पण अजूनही असं वाटतं की अशी काही लोकं असली पाहिजेत की जी सतत तुम्हाला बोलत राहिली पाहिजेत. हां, कारण ते काय म्हणतो ना एक काहीतरी टोचत ते आपल्याला असल्याशिवाय सतत एक ऍक्टर रियालिटी चेक देत रियालिटी असतात. चेक देत असतात आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मग स्वस्थ नाही बसू देत. की आयला हा असं बोललाय का? ठीक आहे, तू तर थांब दाखव जरा, आता. तू देख बेटा. आणि याची गरज असते कारण ऍक्टरना लगेच एकतर काय होतं 10 लोक भेटतात त्यातली 5-7 लोक बरंच बोलतात तुमच्याबद्दल. भले गेल्यानंतर "हे जरा बेकार आहे रे हा." हे बोलतील पण तोंडावर कोणी बोलणार नाही. त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी इतके चढवत असतात लोक आणि त्यामुळे एका म्हणलं तुम्हाला खरंच असं वाटू शकतं की अरे आपण खरंच भारी आहोत. त्यामुळे असे 2-5 लोक तसे माझे मित्र आहेत. त्यामुळे मला काही प्रश्नच नाही. जमिनीच्या आतच गाडतात ते. जमिनीवर पण नाही ठेवत. त्यामुळे मला तो प्रश्नच नाहीये. कितीही काही झालं तरी म्हणजे मित्रांमध्ये गेलं की सगळं आपण किती घाण काम करतो हे ऐकूनच मग आपण बाहेर येतो. त्यामुळे रिफ्रेशिंग आहे माझ्यासाठी ते. त्यामुळे असे मित्र आहेत माझे की जे असे मित्र गरजेचे पण आहेत गरजेचेच आहेत. असं. आणि त्यामुळे मी स्पेशली या फील्डमध्ये या काम फील्डमध्ये करताना असताना तर तर खूपच. डेफिनेटली गरजेचे आहेत. त्यामुळे आहेत म्हणजे अशी माणसांची गरजही असते हे मला नक्की माहिती आहे. कारण मग नाहीतर मग फारच सगळं वाह, 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 छान, 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 छान त्याची मजा नाही. गाणं किती मिस करतोस पण ह्या सगळ्यामध्ये? गाणं गाणं करतोय मिस पण आता आय थिंक लकीली तू मध्ये एक हे पण केला होता ना, एक रियालिटी शो पण केला हो, होता. हो, हो. हां. गाण्याचा रिएलिटी शोही केला होता. कलर्स वरच केला होता. हां. सूर नवा सूर ध्यास नवा नवा ध्यास नवा. करेक्ट. आणि तोही एक्सपिरियन्स मजा होती. हम्म. अचानक मी म्हटलं ना, की बऱ्याच वेळेला तुला असं वाटतं बघ, की एखादी गोष्ट सुटणार आहे आता आपली आणि मला तसं गाण्याच्या बाबतीत वाटायला लागलं होतं. कारण प्रयत्न खूप करायचो किंवा मला असं वाटत होतं, की काहीतरी करूया. मग आपण एखादा ग्रुप जॉइन करूया किंवा काहीतरी करूया. पण ते काहीतरी जुळून येत नाही. आणि ह्याला म्हणजे माझं कारण झालं, की मी बार्शीला गेलो होतो. माझ्या गुरुपौर्णिमा होती आणि माझ्या गुरूंकडे मी गेलो. 15 वर्षांनी मी त्यांना भेटलो. आणि मग त्या दिवशी भेटलो वगैरे. मग ते हो, हो आणि ते स्वतः जन्मतः अंध आहेत. सो त्यांना हे सीरियल आणि याचं काही माहिती नव्हतं. फक्त ऐकून होते. ते म्हणाले, "अरे हो, मी ऐकलं असं काहीतरी तू करतोस वगैरे. तर छान, छान खूप वर्षाने भेटलायस. पण गाणं करतोस का नाही?" तर मला तेव्हा इतकं कसं तरी झालं, की म्हणलं, "आयला यार हे राहिलं बहुतेक आपलं. आता काय शक्य नाही." आणि मला ते एक कुठेतरी वाटत होतं, की यार हे राहिलं. सरांनी पण विचारलं, की "करतोस की नाही?" माझ्याकडे उत्तर नव्हतं त्यावेळेला किंवा मी नाहीच म्हटलं जवळपास. तर ते झालं आणि मला हे रिएलिटी शोचं असं वाटलं. तो नॉर्मल सीझन होता. असं काही म्हणजे सेलिब्रिटी सीझन किंवा असं असं नव्हतं. नॉर्मल सीझन होता. पण माहित नाही मी त्यात तारेत असताना मी ते ऑडिशन त्यांची ऑनलाईन होत्या. तर मी लिंक पाठवून दिली एक माझ्या एका ह्याची आणि मग मला त्यांचा फोन आला, की "तू टाईमपास म्हणून पाठवली आहे का तू खरंच आहे?" तर मग म्हटलं, "भाई हाच चान्स आहे." मी म्हटलं, "मला हे खरंच करता आलं तर मला हवंय." कारण तो तसाही सीझन असतो 3-4 महिन्याचा. सो म्हटलं, "यार तेवढं तर आपण अफोर्ड करूच शकतो, की आपण हे करूया. त्यानिमित्ताने काही गोष्टी शिकता येतील नव्याने." कारण सगळे मेंटॉर्स उत्तम होते. तिथे जे जजेस होते ते उत्तम होते. म्हणजे त्यानिमित्ताने फ्लोमध्ये तरी येईल.
म्हणलं मला हे करायचंय, पण म्हणलं तुम्हाला असं वाटतंय का सिलेक्शन? अरे मी सगळं ते बोलून झाल्यानंतरच ते म्हणाले मी फोन केलाय तुला, कारण मी ज्यांना ज्यांना दाखवलं म्हणजे जे प्रोसेस करतात ही सगळी सिलेक्शनची, तर त्यांच्याकडनं गो अहेड आलं होतं. पण म्हणलं हा जर टाइमपास म्हणून केला असेल तर नंतर म्हणेल की अरे नाही नाही मी असंच पाठवलं होतं. तर खरंच आहे का, मग तू भेटायला येऊ शकशील का? मग ते मी म्हटलं हो येईन. मग आलो. त्याच्यानंतर ते म्हणाले की फक्त आता जी लाईव्ह ऑडिशन असते, जी सिलेक्टेड 50 लोक आहेत, सो मी तीही केली. आणि मग त्यातनं त्यांनी जे काही टॉप 14 का 12 असे काहीतरी 12 होते, मग ते सुरू झालं. आणि मग तो मला एक्सपिरियन्स घेता आला. मी जवळपास फिनालेच्या आधीच्या वीक पर्यंत होतो. 10 ते 12 वीक, 10-11 वीक होतो मी. आणि 12 वीकची ती हे होती. सो खूप काळ मला गाण्यामध्ये राहता आलं. आणि मी तो इतका एन्जॉय केलाय की म्हणजे सांगू नाही शकत मी. मग दिवस रात्र ते एवढे 3-4 महिने माझ्या आयुष्यात फक्त गाणं होतं. मग कारण मी इथून ब्रेकच घेतला होता ते करायचं म्हणून. त्यामुळे तो मी जगलो. आणि त्यानिमित्ताने मग पुन्हा एकदा थोडंसं आपल्या गोष्टींवरती थोडा फोकस करणे, किंवा थोडंसं त्याच्यावर मेहनत करणे. निदान अगदी खूप नाही जमलं तर थोडंफार टच मध्ये राहणे, किंवा या गोष्टी सुरू झाल्या. त्यामुळे ते मला जगता आलं. त्यामुळे आता इथेही मालिकेमध्ये हलके हलके काही तुम्हाला ग्लिम्सेस बघायला मिळतील. असं आम्ही ते, कसं आहे, आपण आता एखादं असलं की हावरट होतो ना, तर एका सीन मध्ये त्याची गरज होती अशा ह्याची. तर मग सरांनाही गाण्याची खूप आवडायची, आमचे दिग्दर्शक आहेत. तर म्हणलं सर आपण एक आरकेचं हे बनवूया का, की जर अशा वेने हा ऑड गाणी गात असेल तर हा फार विचित्र वेगळा वाटेल. कॅरेक्टर म्हणूनही जरा मजा येईल. म्हणजे तुम्ही आरके जसं बघितलाय, आणि हा जर माणूस गुणगुणताना जर वेगळीच काहीतरी गाणी म्हणत असेल, तर जरा की बाबा हा काय आहे, म्हणजे नक्की काय माणूस आहे हा, तर आपण असं करूया का? तर ते म्हणाले आपण बघूया, सिच्युएशन आली तर आपण ठरवू. मग आम्ही ते मध्ये एकदा ट्राय केलं आणि त्यांना ते आवडलं. तर ते म्हणाले आता आपण हे जिथे इथे वाटेल तिथे तिथे हे ट्राय करू. त्यामुळे त्या निमित्ताने आता एक काय म्हणतो, असं एक हळूच एक तेही टाकून करून तेही एक बघणार. करून बघण्याचा विचार आहे. लेट्स सी कसं वर्कआउट होतंय. क्या बात आहे! फार मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून. सेम आणि हिअर. येस, आणि कायम सेटवरती येते. मला गेल्याही वेळेस आल्यानंतर खूप छान वाटलेलं इथे, कारण खूप छान पॉझिटिव्हिटी वाटते इथे आल्यानंतर, आणि आजही तसंच वाटलं. आणि तू वेळात वेळ काढून गप्पा मारल्यास त्याच्यासाठी थँक यू सो थँक यू मच. सो मच. आणि तू नेहमीच येतेस त्यावेळेला तू म्हणालीस तसं मलाही खूप मस्त वाटतं. कारण ना बऱ्याच वेळेला असं होतं की आपण या गोष्टी आता पुन्हा एकदा रिवाईज झाल्यासारख्या होतात. आणि इट्स काइंड ऑफ काय म्हणतो आपण, फ्युएल असतं आपल्याला पुढे जाताना, की अरे हे छान वाटलं आपल्याला, आपणच आपलं काही गोष्टी रिवाईज करणं, किंवा आपल्याला त्या पुन्हा एकदा आठवून हे करणं, जे पुढे जायला मदत करतं असं मला वाटतं. त्यामुळे तू आल्यानंतर हे तू हमखास करतेस. आणि ज्या वेने तू सगळ्या हा इंटरव्ह्यू कंडक्ट करतेस तेही मला आवडतं. मी तुला आधी एकदा तुला म्हटलं होतं बघ की म्हणजे इंटरव्ह्यू देणं किंवा ह्या गोष्टी काही फार वेगळ्या नाहीत, पण ज्या वेने किंवा ते प्रश्न किंवा त्या समोरच्याकडनं ते काढून घेणं, दॅट इज माइंड ब्लोईंग. आणि हॅट्स ऑफ टू यू. स्किल आहे तुझं. थँक यू सो मच. थँक यू आणि सो मच. मालिकेसाठी सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल द थँक यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.